सध्या राज्यात आणि विशेषतः पुणे शहरामध्ये ज्या एकूण गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्या चिंताजनक आहेत. काल नाना पेठेमध्ये अगदी गर्दीच्या ठिकाणी फारशी लोकांची आवरासावरही झाली नाही. अशा वेळेमध्ये ज्या पद्धतीने गँगवॉर बघायला मिळाला आणि जो थरार पुणेकरांनी अनुभवला त्याला काही तास उलटत नाही. तोच खडकवासल्यामध्ये पुन्हा एक घटना, येरवड्यातली घटना, या सगळ्या घटनांचा एकूण गोषवारा बघितला तर लॉ अँड ऑर्डरचा 3:13-9:18 वाजलेले आहेत. सन्माननीय गृहमंत्री महोदय नेमके करतात तरी काय? सन्माननीय गृहमंत्री महोदयांच्या एकूण कारकिर्दीमध्ये म्हणजे फडणवीस साहेबांची जेवढी काही कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने गुन्ह्यांचं सत्र दिसतंय ते सगळं बघता पोलिसांचा खरंच वचक राहिला नाही का? लोक पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना गोळ्या घालताना दिसत आहेत आणि गृहमंत्री महोदय त्याला काहीच करू शकत नाहीत. कारण गृहमंत्री महोदयांची अडचण अशी आहे की त्यांच्याच पक्षातले सत्ताधारीमधले आमदार जे आहेत ते किड्यामुंग्यांसारखी मारण्याची भाषा करतात, त्यांना धमकावण्याची भाषा करतात. तर कधी गजा मारण्यासारख्या गुंडांच्या सोबत गळाभेटी करताना सन्मान्य चंद्रकांतजी पाटील दिसतात. तर कधी एखाद्या गुंडाची हत्या झाली तर नितेश राणे त्यांच्या घरी सांत्वनपर भेटी घेताना दिसतात. पण हेच नितेश राणे एखाद्या शहीद सैनिकाच्या घरी मात्र सांत्वन भेट घेताना दिसत नाहीत. हा फरक आहे. इथल्या एकूण सत्ताधारी लोकांनी काय पद्धतीने लॉ अँड ऑर्डरची मस्करी चालवली आहे त्याचा. गेल्या काही महिने म्हणण्यापेक्षा अगदी काही वर्षांपासून म्हणजे गेल्या 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष झालं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गृहमंत्री पदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत आणि नेमका या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे. पुण्याचंच उदाहरण बघायचं झालं तर पुण्यामध्ये प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे. कोयता गँगचा हैदोस चालू आहे. 2-4 दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता गँगने कोयता चालवण्याचा अत्यंत भयंकर प्रकार घडला. तर काल अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये आंदेकर गँगच्या आंदेकरवर गोळ्या घालण्याचा थरार पुणेकरांनी अनुभवला. याला काही तास उलटत नाही तोच पुण्याच्या दुसऱ्या एका भागामध्ये पुन्हा कोयत्याचा हल्ला झाला. तर त्याला काही तास उलटत नाही तोपर्यंतच येरवड्यामध्ये पत्नीवर पतीने कोयता चालवला. या एकूण सगळ्या घटना बघता म्हणजे अगदी या 7.5 वर्षामध्ये गँगवॉर तर वाढत चाललाच, परंतु महिला असुरक्षित आहेत. महिलांचा एकूण जर सगळा सुरक्षेचा प्रश्न बघितला तर वसई असेल, विरार असेल, पनवेल असेल, उरण असेल, भायखळा असेल, या ठिकाणच्या निर्घुण हत्या असतील किंवा लहान लहान बाळांचं लैंगिक शोषण असेल किंवा अगदी कराड साताऱ्यातल्या वृद्धाश्रमातला स्कॅन्डल असेल, हे सगळे प्रकार किंवा अगदीच म्हणजे मुंबईमध्ये तर कल्याणमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराचं प्रकरण, ही सगळी प्रकरणं बघता एक गोष्ट सातत्याने अधोरेखित करावी लागते की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरतायत का? हा राजकारणाचा मुद्दा नाही. हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का? आंदोलनांवर तर न बोललेलं बरं, कारण जेव्हा कधी आंदोलनं केली जातात आणि नागरिक आपल्या न्याय हक्कांसाठी पुढे येतात त्यावेळेला ती आंदोलनं हाताळण्यापेक्षा त्या चिरडून टाकण्याकडेच जास्तीत जास्त भर दिसतोय. सन्मान्य गृहमंत्री महोदय, आपल्याला झेपत नसेल तर आपण राजीनामा का देत नाही? 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.